नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जोरात सुरू आहे। राज्य सरकारनं क्लस्टर योजना लागू करून रहिवाशांना मोठं घर कसं मिळेल याची काळजी घेतली आहे। मात्र वनमंत्री गणेश नाईकांनी क्लस्टर योजनेविरोधात शहरातील सगळ्याच इमारतींचा पुनर्विकास झाल्यास मूलभूत गरजांवर ताण येईल असं स्पष्टीकरण दिलंय। गणेश नाईकांच्या या भूमिकेला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। गोरगरीब लोकांच्या घरांना विरोध केल्यास रस्त्यावर उतरून नाईकांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेनं दिलेला आहे। 20 वर्ष यांची सत्ता होती, तर मग ह्याच्याकडे त्यांनी का लक्ष नाही दिलेलं? आज आमची पाळी आली आहे, झोपडपट्टीवासियांची पाळी आली आहे, माथाडी लोकांची पाळी आलेली आहे, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची पाळी आलेली आहे। तर यांच्या आणि ह्यांना न्याय एकनाथ शिंदे साहेब देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर यांच्यामध्ये यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे। ही जी रिडेव्हलप वाली घरात ह्या लोकांना घेऊन तुम्ही आता मोर्चा काढणार आहात? बघा, मोर्चा मी साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण युतीमध्ये आपण काम करतोय, की आपण जर मोर्चा बिर्चा काढला तर युतीवरती ठपका बसेल, म्हणून तुम्ही संयमाने घ्या। साहेब आम्हाला संयमाने घ्यायला सांगतात, म्हणून आम्ही शांत बसलोय, नाहीतर आम्हाला यांच्या घरावरती मोर्चा काढायला वेळ पण लागणार।